अधिवेशन सुरू जावपाचें आसा आणि पावसाळी अधिवेशन सुरू जावच्या पयलीं ज्या पद्दतीन आमी गेल्या वर्सा गोवा फॉरवर्ड पार्टी म्हणून पार्टीचो प्रेसिडेंट भाऊ विजय सरदेसाय हेणें गोंयच्या सगळ्या तालुक्यांनी वचून लोकांची ज्यो मागण्यो लोकांचे ग्रिवन्सीस आयकून घेतलेले आणि ते असेंब्लीच्या फ्लोराचेर ताणें मांडले आणि खुबश्या विशयांचेर जे भेडसावणारे विशय आसले तेंचेर न्याय मेळोवपाचो प्रयत्न केल्लो. ह्याही वर्षा त्याच धर्तीचेर परत एकदा आमी सगळ्या तालुक्यांनी गोवा फॉरवर्ड पार्टी म्हणून विजय सरदेसाय यांचो प्रवास सुरू करता आणि पेडण्या तालुका म्हणून जी सुरवात जाता ही 29 जुनाक मांद्रे ZP हॉल भगवती देवळाच्या कुशीक जो ZP हॉल आसा म्हणून त्या हॉलान आमी सकाळच्या 10 ही ऑर्गनायज केल्या आणि त्याच्यानंतर ती 1:30-2 पर्यंत चालू असतले. जसे लोकांचो रिस्पॉन्स मेळटा तशें ते चालू असतले. आमचो आवाज विजय ही संकल्पना घेऊन आमी लोकां पर्यंत गेल्यात आणि जो आमचो आवाज म्हणजे जनतेचो आवाज हो आवाज फ्लोर ऑफ द असेंब्ली हो मांडून त्या ज्या कितें आमचे ज्यो हांगासरल्या पूर्ण दोनूय तालुक्यांतल्या दोनूय मतदारसंघांसून ज्यो पब्लीक ग्रिवन्सीस आसात, हांव वैयक्तीक म्हणना, पब्लीक ग्रिवन्सीस जे आसात ते ग्रिवन्सीस हे त्या दिसा भोवतेक लोकांनी मांडच्यो ही हांव आयच्या सगळ्या पत्रकार भावाच्या माध्यमांसून हांव पेडणे तालुक्यांतल्या लोकांक एक विनंती करता. आमी आतां कशें आसा की तुमच्याच माध्यमांसून आमी लायव्ह दर वेळार आमी असेंब्ली सेशन्स पळयतात. आमकां दिसता की आमी मांद्रेचें जे प्रतिनिधित्व करता किंवा पेडण्याचें सुद्दां जे प्रतिनिधित्व करता तालुक्याक म्हणून ते खूब अपुरे पडटा. कारण हे दोगूय आमदार आसात हे सत्ताधारी आसात आणि नकळो ते कित्याक इतली कात वांटोवन आवाज सुद्दां आपलो चिपून दवरतात हें कळपाक मार्ग ना. पण जनते भितर जर आमी पळोवपाक गेले जाल्यार आमी सगळे जर सद्याचे जर आमी पब्लीक रोड्सूच जर आमी पळयले जाल्यार अशी परिस्थिती आसा की आमी मोर्जे पासून जर पेडणे येतले जाल्यार लिटरली अशें दिसता की पेडणे वचपूच न्हू काय. जर आमकां म्हापशा वचपाक जाय जाल्यार आमी आतां हायवे धरप काय मागीर तेची सुद्दां तशी बरी स्थिती आशातलो भाग ना. पण हे जे कितें हांगासरले जे कितें वांयगणी शेती कसो करून जो रस्तो दवरला पळय त्याच्या पेक्षा हायवे प्रिफरेबल अशें दिसता. आणि हेचेर वाचा फोडप हें दोनाय प्रतिनिधित्वांचें काम आसता जें आमकां अपुरें दिसता. कारण मे एंडाक तुमी खणपाक येतात आणि चालू करतात ही कामां जी खरी म्हणजे एप्रील एंड मेरेन तेचेर डागडुजी करून तेचे मोकळे जावपाक जाय आसता. सो आमदार कमी पडटा. आता सध्या हॉस्पिटल सुरूच जायना, फक्त आमदार मंत्री वेगवेगळे डेटी दिता. आता कदाचित एक असेंब्ली सुरू आहे जुलैत, परत एक नवीन डेट मेळटली. तुम्ही ह्या संदर्भात खूप आवाज केला, आता विजय सरदेसाय हेचेर काय आवाज करतले विधानसभा? डेफिनेटली. कारण ज्या पद्दतीन हांगासून जो काल आमी गोंयभरची एक प्रेस म्हणून आमी पणजे हेड ऑफिसान आमच्या केल्ली, त्याच्या नंतर हांव पेडण्या पावपर्यंत म्हाका अनेक जाणांचे फोन येतले की आमी हे विशय काडूं शकता काय म्हणून. तेतून कांय जाणांनी हो पेडणे तुयेंतले जे CHC आसा पळय तेचो विशय केल्लो की आमकां उलोवंक. हांवें म्हणलें डेफिनेटली उलोवंक मेळटलें कारण हे सगळे आहा ते पब्लीक विशय आसात आणि हो विशय तेणें म्हाका याद जाता की फाटल्या असेंब्लीच्या वेळारूय काडलो. पण आता हेका सादारण म्हाज्या म्हायती प्रमाणे हे 2019 हॉस्पिटल हें खरें म्हणजे लोकांक हें उपलब्ध जावपाक जाय आसलें. त्याच्या नंतर डेटी मेळत आसा जशें तूं म्हणटा पळय जशें आमी आमच्या बुधनाथाक म्हणटा बांतू साहेबा अशें कदाचित गोंयचें सरकार आमकां हें परत सांगता जाल्यार कोण जाणा की आमी डेटी दिवन आमी बांतू साहेबा म्हणटात ते आमकां मागीर तसोच हो प्रकार आहा सादारण. आणि हेचेर तुमी स्वता कितल्या तरी वेळाचेर अनेक वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मांचेर वेगवेगळ्या लोकांनी ह्या वेगवेगळ्या संघटनांनी हें हॉस्पिटल सुरू जावचें म्हणून आंदोलन किंवा आवाज उठयल्लो आसा. हांगासरले स्थानीक सुद्दां काही पंचायतीचे जे प्रतिनिधी आहात ते सुद्दां आवाज उठयतात. पण हे कोणाक व्हडलोसो विशय पडून गेल्लो ना कारण हे सगळे एकदां थंय पावले काय तेंचे विशय वेगवेगळ्या विशयांचेर आसता लक्ष. दीपक बाब, जे प्रश्न तुम्ही आता फाल्यां हे दवरल्यात सभा मिटींग हातून कितें म्हणून आसतलें म्हणजे एकंदर पळय एक्चुली तो लोकांक आयकपाक येता. लोकांक आयकपाक येता म्हणजे आमी जेन्ना जशें
निवृत्ती बाबान म्हटला की एक विरोधी पक्ष तो ते नेतृत्व करतात. जरी तो ऑपोजिशन लिडर जरी नासलो जाल्यार एका पक्षाचो तो विरोधी पक्ष नेतो आणि आज त्याचो जर आमी आवाज पळयलो असेंब्लीन जाल्यार तो सगळ्यांक लीड केल्लो कसो दिसता. आणि हांगर ज्या पद्दतीन आमी अपील केलां ते अपील अशें केलां की पब्लीक ग्रिवन्सीस घेवन येवपाचे. वैयक्तीक खूब इश्यू आसतले ते कोण असेंब्लीच्या फ्लोराचेर हाडूंक शकता. प्रत्येकाक हांगासर कितें ना कितें तरी भेटसणाऱ्यो वैयक्तीक सुद्दां गोश्टी आसतल्यो पूण त्यो आयकून घेवपा पर्यंत ठीक आसा. तेचेर जर समजा आमी हांगासरले स्थानीक आसात, आमचे बरोबर प्रशांत आसा, निलेश आसा, अरुण आसा, हांगर आमची पूर्ण मतदारसंघान टीम आसा. पेडण्या मतदारसंघान सुद्दां आमचे काही हितचिंतक आसात, फ्रेंड्स ऑफ आनी फॅन्स ऑफ विजय म्हणून आसात. हे जर आमी वैयक्तीक विशय हे आमी आमच्या लेवलाचेर एखादें कितें उलोवन बिलोवन केलें जाल्यार सुटावे करूं शकतात. पूण हो जो स्पेसिफीक आसा आमचो आवाज विजय ही जी संकल्पना जी फक्त पब्लीक ग्रिवन्सीस म्हणजे हांवें जशें म्हटल्यार रस्ते, आमचे हॉस्पिटल आसात, हांगर जो आमचेर लादला म्हणपाक आमकां वागें ठरचें ना. जो CISF जो येदो व्हडलो प्रकल्प येता हें आजून कोणाक कळना. म्हाका दिसता आमच्या दोनूय आमदारांक हेची कल्पना नासतली की ते कितें पळय तें. थंय सादारण ज्यो फॅमिलीज येतल्यो ते वोटर्स हांगासरले ना म्हटल्यार 13-14 हे वोटर्स आसतले. म्हणजे पूर्ण आमची हेच बदलून वयतली. म्हणजे गांवपण बिवपण हो विशय सोंपलो असो आमकां समजपाक जाय. पण ताका लागून बाबा थंय कितें आसतलें म्हाका केन्ना हेच्या तोंडासून केन्ना आयकलेलें दिसूंक ना. मुळान खबरूय ना हांकां की केन्ना एक्वायर केल्या कोणाकूच खबर ना. ज्या पद्दतीन हे असले जे विशय आसात, आयुष हॉस्पिटल आसा, खंय कोण आसा लोकल थंयसर, डॉक्टर्स भायले, नर्सीस भायल्यो, पेशंट भायले. कारण आमचे जर थंय वचून जर पळयलें जाल्यार आमकां थंय ते हेच्या अंडर आपले ते ESITCच्या अंडर काय कितें सेक्युरिटी गार्ड आमकां ते दिसता. तेचे व्यतिरिक्त थंय आमचो कोण गोंयकार दिसतो ना, पेडणेकार कोण ना. जमनी आमच्यो मोपा इंटरनॅशनल एअरपोर्टाचेर सादारण परिस्थिती तीच आसा. हे सगळें आमी आपले फक्त आमी पळयतात आनी दोळे धांपून आमी फक्त भिवून रावतात. कित्याक केन्ना तरी आपल्या भावाचो, पुताचो, चेडवाचो तो कागाळ घेवन वयता, तेची नोकरी जाली ह्या आमदारांक किंवा त्या मंत्र्यांक केली हे आशेचेर आमी आदान दवरलेलें आसा. पयलीं तुमकां सगळ्या राजकारणात सगळे पॉलिटिकल पार्टी आसात तांकां तो जाय आसलो न्ही तेच्या खातीर नियोजन तुमी कांयच करना. पाहिजे म्हणटा तेन्ना वयर रावले. तूं मुद्द्यार येयले जे आमकां लज दिसता. तुमीच कवर केल्ल्यो गोश्टी त्यो आमी म्हाका दिसता दर 26 जानेवारीक मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट जावचो. पूण आमी हांगासरले सगळे हेच तरूण हेचे व्यतिरिक्त पूर्ण तालुक्यातले तरूण आमी रॅली घेवन थंय पर्यंत वचप आनी ताचो बेगीन जावचो आनी आमकां तेचो हांगासरल्या तरुणांक भितर सामावून घेवचो, एक एम्प्लॉयमेंट जनरेट जातलो. कळ्ळें न्हू. पण हें जें आमचें फक्त स्वप्नच पुरोन गेलें. ज्या दिसा सुरू जाला त्या दुसरे तिसरे दिसा हांव मुंबय येता योगायोगान म्हाका फ्लायट मेळ्ळें मोपा देंवपाचें. देंवन पळयतात जाल्यार सगळ्यो GS06 गाडयो म्हणजे दाबोळेच्यो गाडयो, वास्कोच्यो गाडयो सगळ्यो हांगासर शिफ्ट जाल्यो. सगळ्या राजकीय पार्टी पॉलिटिकल पार्टी सत्ताधारी जो आसता पळय सत्ताधारी आमी हेतून खंयच्याच विरोधी पार्टीक आमी दोश दिवंक शकना. सत्ताधारी पार्टी जी आतां सत्ता घालयता त्याच सत्ताधारी पार्टीच्या त्याच काळान आमी तेंचेच कार्यकर्ते आसले आनी हो जो आमी सगळो रॅली बिली जी काडल्या पळय तेच आशेन आनी अपेक्षेन काडलेली की आमकां हांगासरल्या आमच्या भुरग्यांक हांगासरल्या कितें तरी एम्प्लॉयमेंट मेळटलें म्हणून. तें जालें ना. एक तर तुमी विचार केले. म्हाका याद जाता की आमी ज्या दिसा त्या जाग्याचेर सुरवात केली 2012 स्वर्गीय मनोहरभाई पर्रीकर हे मुख्यमंत्री आसले. त्या बाजूनसून राजेंद्र आर्लेकर प्रतिनिधी करताले, हॉटेलसून पार्सेकर सर करताले, मागीर फ्रांसीस डिसूजा आसलो आनी अनेक मंडळी हांगासरले आमी थंय गेल्ले. आमी त्या रानांसून वाट काडून गेले आनी ते हें करून मागीर थंय तें उलोवप जाल्लें आनी इनफॅक्ट त्या सादारण तुमी ताका भेटत आसतले थंय त्या रथाक त्या वतान मातशें वखदाक डिस्कशन सुद्दां जालें की तो कसो करपाक जाय, कशें हांगासर सामावून घेवपाक जाय. हे त्या वेळाचेर त्या टायमाचे चीफ मिनिस्टर हेंच्यानी थंयसर उलयल्ले ह्यो तेंची वाक्यां आसलीं. ते गेले. तेच्या बरोबर राजेंद्र आर्लेकरूय थंय ना, हांगा लक्ष्मण पार्सेकरूय ना. मोपा एअरपोर्ट मात्र आहा थंयसर. नांव मनोहर आसा पूण तेचो फायदो म्हाका दिसना की तेचो 5% सुद्दां फायदो हो पेडणेकारांक जाता किंवा गोंयकारांक जाता.